गणेशोत्सवासोबत काहीतरी वेगळं करण्याचा मानस फार कमी जणांचा असतो. आपण समाजासाठी काहीतरी वेगळं करावं असा दृष्टिकोन ध्यानात ठेवून गणेशोत्सव साजरा करणारी संस्था म्हणजे अलर्ट सिटीझन फोरम. मुंबईच्या जोगेश्वरीमधील ही संस्था गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त डहाणूच्या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा वेगवेगळ्या विषयांवर काम करते आहे. अलर्ट सिटीझन फोरम ही संस्था सध्या गणेशोत्सवानिमित्त दानपेटी नव्हे तर ज्ञानपेटी हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात संस्थेसोबत जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पा यांच्याकडे एक पेटी सुपूर्द केली जाते. गणेशोत्सवानंतर ही दानपेटी संस्थेकडे सुपूर्द केली जाते. त्या पेटीतील रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि इतर उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात येते. म्हणूनच या उपक्रमाला दानपेटी नव्हे तर ज्ञानपेटी असे संबोधण्यात येते. माझे नाव निरंजन आहे. अलर्ट सिटीझन फोरम ही सामाजिक संस्था आमची आहे. गेली मला वाटतं 12 ते 13 वर्ष या संस्थेचं सलग काम चालू आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि आपत्ती व्यवस्थापन या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर संस्थेचं काम कार्यरत आहे. सध्या गणपतीनिमित्त आमचा हाच उपक्रम आहे की सगळ्यात महत्त्वाचा तर क्रमांक 1 की हा सणाचं रूप देऊन त्याला शांत, सोज्वळ आणि सांस्कृतिक पारंपरिक पद्धतीने कसा राबवता येईल, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा राबवता येईल हा आमचा एक जास्ती प्रयत्न आहे. वेगळ्या संकल्पनेतनं लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. ज्या संकल्पनेचं नाव आहे दानपेटी नव्हे तर ज्ञानपेटी. मुळात दानपेटीची संकल्पना बदलून आम्ही बाप्पाच्या चरणी जी दक्षिणा येते किंवा जे लोक प्रेम स्वरूपात हार, फुलं, फळं वगैरे जे काही आणतात आम्ही लोकांना आव्हान करतोय. मदत निधी जर बाप्पाच्या चरणी लोकांनी शिक्षण स्वरूपासाठी जर केली तर छान पद्धतीने आपण शिक्षणात हातभार लावू. आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यासाठी छोटे बॉक्स बनवून दिलेले आहेत की या बॉक्सच्या माध्यमातून लोक तो निधी गोळा करतील आणि ज्यांच्या घरात घरगुती गणपती त्यांच्या घरात तो निधी गोळा होतो. आणि मग तो निधी बाप्पांचं विसर्जन झालं की आमची टीम प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाते. तो डब्बा त्याच्यासमोर ओपन केला जातो. त्या निधीची काउंटिंग केली जाते, मोजली जाते आणि मग त्याच्यानंतर लोकांच्या माध्यमातून तो निधी संस्थेकडे सुपूर्द करून त्याची अधिकृत पोचपावती दिली जाते. तर ह्या निधीचा जो महत्त्वाचा विनियोग आहे म्हणजे गेल्या जवळजवळ 100 जणांकडे हे असे वेगवेगळ्या घरगुती गणपतींकडे यंदा असे छोट्या छोट्या ज्ञानपेटे आहेत ज्याला आम्ही डोनेशन बॉक्स नाही तर एज्युकेशन बॉक्स म्हणतो. आणि या पेट्यांच्या माध्यमातून जो निधी जमा होतो हा मग दुर्गम आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक उपक्रमांसाठी, शाळेची डागडुजी असेल, वेगवेगळे जे उपक्रम आहेत शिक्षणाचे त्याला घेऊन हा निधी पोच केला जातो आणि त्या माध्यमातून विनियोग केला जातो. दानपेटी नव्हे तर ज्ञानपेटी हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.